तुला शिकवेन चांगलाच धडा या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. अक्षरा भुवनेश्वरीला म्हणत असते की मला माहीत आहे तुमचीसुद्धा काहीतरी बाजू आहे आणि तीच बाजू मला ऐकून घ्यायची आहे. मात्र भुवनेश्वरी तिला तिची बाजू सांगायला नकार देते आणि त्यामुळे अक्षरा भुवनेश्वरीला अधिपतीची शपथ देते आणि अधिपतीची शपथ दिल्यामुळे भुवनेश्वरी खूप चिडते. ती अक्षराला म्हणते की पुन्हा या घरात आम्हाला शपथ द्यायची नाही आणि मग ती तेथून जाण्यासाठी निघते. मात्र अक्षरा म्हणते की मॅडम, तुम्ही अधिपतींची शपथ मोडणार आहात का? नाही ना? मग प्लीज मला तुमची बाजू सांगा, मला सुद्धा ती बाजू समजून घ्यायची आहे. आणि त्यावर भुवनेश्वरी विचारते कशासाठी? जेव्हा गरज पडेल तेव्हा तिचा आमच्याच विरुद्ध वापर करण्यासाठी का? त्यावर अक्षरा म्हणते नाही मॅडम, मी कधीच असं काही करणार नाही. आणि मग त्यानंतर भुवनेश्वरी अक्षराला तिची बाजू सांगायला सुरुवात करते. पहिल्यांदा ती अक्षराला विचारते की सुनबाई, समजा तुम्ही एखाद्या रस्त्याने चालला आहात आणि एक लहान लेकरू अचानक तुमच्याजवळ आलं, तुमच्या पायाला मिठी मारून रडू लागलं आणि तुम्हाला आई आई म्हणू लागलं, तर तुम्ही काय कराल? आणि त्यावर अक्षरा म्हणते की मलासुद्धा त्या मुलाबद्दल माया वाटेल. आणि त्यावर भुवनेश्वरी म्हणते मग आम्हालासुद्धा अगदी तशीच माया वाटली अधिपतींबद्दल. आणि मग ती अक्षराला सांगते की आमचा भूतकाळ खूप वाईट आहे, त्यामध्ये फक्त वनवन, गरिबी, लाचारी एवढंच आहे. मात्र मग त्यानंतर मोठ्या मालकांनी आम्हाला या घरात आणलं, आम्ही अधिपतींच्या आई झालोत आणि पुढचं तर तुम्हाला सगळं माहितीच आहे. आणि त्यावर अक्षरा म्हणते हो. मात्र भुवनेश्वरी म्हणते की आम्ही या घरात आल्यानंतरही या गोष्टीच्या दोन बाजू आहेत आणि त्यातीलच एक बाजू आता आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. आणि मग ती अक्षराला सांगायला सुरुवात करते. त्यावेळी भुवनेश्वरी रस्त्यावर उभी असते तर लहानसा अधिपती धावतच तिच्याजवळ येतो आणि तिच्या पायाला मिठी मारून रडायला सुरुवात करतो. भुवनेश्वरी त्याला विचारत असते की कोण आहे बाळा तू आणि ते कशाला आलाय? तर अधिपती तिलाच आई अशी हाक मारतो. आणि मग त्यानंतर मोठे मालकही त्या ठिकाणी येतात. ते अधिपतीची समजूत काढून त्याला तेथून घेऊन जाण्याचा प्रयत्न करतात, पण अधिपती काही ऐकत नाही. तो रडतच म्हणत असतो की मी आईला सोडून कुठेही जाणार नाही, आता आईसुद्धा माझ्यासोबतच घरी येणार. आणि मग त्यानंतर भुवनेश्वरी हा सगळा प्रकार अक्षराला सांगते. ती म्हणते की त्यानंतर मोठ्या मालकांनी आम्हाला एकदा घरी बोलावून घेतलं, त्यांनी त्यांच्या सगळ्या अटी शर्ती आम्हाला सांगितल्या आणि मग ती त्यावेळी घडलेला प्रकार अक्षराला सांगते. त्यावेळी चारुहास सरांनी भुवनेश्वरीला घरी बोलावून घेतलेलं असतं. ते भुवनेश्वरीला सांगतात की अधिपतींची आई अगदी तुमच्यासारखे दिसते, त्यामुळे त्यांनी त्या दिवशी तुम्हालाच आई समजलं. पण आता तुमचं या घरात एकच काम आहे, तुम्ही हळूहळू अधिपतींना कन्व्हिन्स करायचं, त्यांना पटवून द्यायचं की त्यांची आई आता या जगात नाही आहे. आणि मग त्यानंतर ते भुवनेश्वरीला सांगतात की यापुढे तुम्ही याच घरात राहा, जर तुम्हाला तुमच्यासोबत कोणाला आणायचं असेल तर त्यांनाही इथे घेऊन या. यापुढे तुमची सगळी जबाबदारी आमची असेल, जोपर्यंत तुम्ही या घरात असाल तुमचा खर्च आम्ही करू. आणि मग भुवनेश्वरीसुद्धा हे सगळं मान्य करून अधिपतीसाठी तिथेच राहायला तयार होते. आणि अक्षराला हा सगळा प्रकार सांगितल्यानंतर ती म्हणते की हळूहळू आम्ही अधिपतींना जीव लावायला, त्यांच्यावर प्रेम करायला, माया करायला सुरुवात केली. आणि मग हळूहळू ते सुद्धा त्यांच्या आईला विसरले आणि आम्हालाच आई मानायला लागले. आम्ही अधिपतींकडे कधीच त्यांच्या आईची जागा मागितली नव्हती किंवा कधीच आम्हाला आई म्हणा असं देखील म्हटलो नव्हतो. त्यांनी स्वतः आम्हाला आई मानलं आणि मग आम्हीसुद्धा ठरवलं की या लेकराला कधीच आपल्यापासून दूर करायचं नाही. स्वतःच्या लेकरा एवढाच मी अधिपतीला जीव लावला. तर दुसरीकडे चारुहास सर आजींना विचारत असतात की तुम्ही बोललात का भुवनेश्वरीशी? काय म्हणाली ती? तर आजी म्हणते ती काय म्हणाली ते जाऊ द्या, पण आधी मला सांगा की भुवीने तुमचं एवढं काय वाईट केलं आहे? तुम्ही तिच्याशी एवढं वाईट का वागताय? उलट ती तुमच्या मुलासाठी या घरात आली, तिने या घराला तिचं घर मानलं, तुमच्या पोराला लहानाचं मोठं केलं आणि या सगळ्याबद्दल तुम्ही तिचं कौतुक करायला हवं. आणि त्यावर चारुहास सर म्हणतात की आम्ही तिचं कौतुक करू का? ती या घराला नागिनीसारखं वेटोळं घालून बसली आहे. आमच्या मुलाला तिने आमच्यापासून दूर केलं आणि आम्ही तिचं कौतुक करू का? आणि चारुहास सरांचं असं बोलणं ऐकून आजी मात्र खूप घाबरते.
तर दुसरीकडे भुवनेश्वरी अक्षराला सांगत असते की हळूहळू आम्ही या घरची जबाबदारी घ्यायला सुरुवात केली आणि मोठ्या मालकांनासुद्धा यामध्ये काहीच अडचण नव्हती. उलट त्यांच्या डोक्यावरचा भार कमी होत होता, त्यामुळे ते आम्हाला कधीच काही बोलले नाही. आणि मग आम्हालासुद्धा असं वाटायला लागलं की या घराने, या घरातील लोकांनी आम्हाला आपलं मानावं. आमच्यासुद्धा अपेक्षा वाढल्या. आम्ही या घरावर, अधिपतींवर आणि त्यांच्या वडिलांवर खूप प्रेम केलं आणि ते ऐकून अक्षराला आश्चर्य वाटतं. तर भुवनेश्वरी तिला सांगते की आम्ही हळूहळू मोठ्या मालकांच्या प्रेमात पडायला लागलो होतो. त्यांचं दिसणं, बोलणं, चालणं या सगळ्या गोष्टींमुळे आम्ही त्यांच्याकडे ओढले जात होतो. आणि आम्हाला त्यांच्यात सगळ्यात जास्त आवडणारी गोष्ट कोणती होती माहिती आहे का? तर त्यांचा शांत स्वभाव. ते सगळ्या गोष्टी अत्यंत शांतपणे सांभाळून घ्यायचे आणि त्यांच्या याच स्वभावामुळे आम्ही त्यांच्या प्रेमात पडलो. आणि मग त्यानंतर ती अजून काही प्रसंग अक्षराला सांगते. ती म्हणत असते की मोठे मालक आमची काळजी घ्यायचे आणि ते आम्हाला जाणवायचं, त्यामुळे आम्ही त्यांच्याकडे अजूनच ओढले जायचो. हळूहळू आमची जवळीक वाढली, गप्पा गोष्टी वाढल्या. आम्ही एकमेकांशी खूप वेळ गप्पा मारत बसायचो. आणि मग त्यानंतर माझ्याही अपेक्षा वाढल्या. पण मग त्या दिवशी तो प्रकार घडला. त्यावर अक्षरा विचारते नक्की काय घडलं? आणि भुवनेश्वरी सांगते की त्या दिवशी ती मोठ्या मालकांना चहा घेऊन गेली होती. त्यावेळी बाहेर पाऊस कोसळत होता, विजा चमकत होत्या आणि विजेच्या आवाजाने घाबरून भुवनेश्वरीने मोठ्या मालकांना मिठी मारली. आणि मग त्यानंतर ते दोघेजण एकत्र आले. आणि जेव्हा हे सत्य अक्षराला समजतं तेव्हा तिला मोठा धक्का बसतो. तर भुवनेश्वरी म्हणते की त्या दिवशी आमच्या दोघांची जवळीक वाढली आणि मग आमच्याही अपेक्षा वाढल्या. आम्ही त्यांच्यावर प्रेम केलं होतं. आम्ही त्यांच्याकडे फक्त बायकोचं स्थान मागितलं. आम्ही आमच्या मनातल्या सगळ्या गोष्टी त्यांना सांगितल्या. मात्र मोठे मालक आम्हाला वाटेल ते बोलले. ते आम्हाला म्हणाले की तुझी लायकी तरी आहे का? बोट धरायला दिलं तर तू हात धरायला निघालीस का? त्यांनी आम्हाला घराबाहेरही काढलं. पण बिचाऱ्या अधिपतीमुळे आम्ही पुन्हा या घरात आलो. आणि मग आम्ही ठरवलं की नको आहे आम्हाला प्रेम. आता आम्ही सुद्धा बघतो आम्हाला या घरातून कोण बाहेर काढता येते. कारण आम्ही अधिपतींसाठी जे काही केलं होतं, या घरासाठी जे काही केलं होतं, त्याची मोठ्या मालकांनी किंमत ठेवली नाही. आमच्याशी ते खूप चुकीच्या पद्धतीने वागले. आणि मग त्यावर अक्षरा म्हणते की मॅडम, एक स्त्री म्हणून मी तुमचं दुःख समजू शकते आणि मला खरंच माफ करा. मी याआधी तुमची बाजू समजूनच घेतली नाही आणि तुम्हाला खूप काही बोलले. मात्र त्यावेळी भुवनेश्वरी म्हणते की तुम्ही आमची बाजू कधीच समजून घेऊ शकत नाही आणि तसा प्रयत्नही तुम्ही करू नका. कारण आता आपल्यामध्ये कोणतंही नातं निर्माण होऊ शकत नाही. तुमच्यामुळे आपल्यात संघर्ष निर्माण झाला आहे. यापुढे फक्त आपल्यामध्ये चॅलेंज असेल. आधी आम्ही तुम्हाला घराबाहेर काढतो की तुम्ही आम्हाला, एवढंच लक्षात ठेवायचं. आणि भुवनेश्वरीचं ते बोलणं ऐकून अक्षराला वाईट वाटतं. आणि मग ती चारुहास सरांसोबत बोलण्यासाठी जाते. ती चारुहास सरांना म्हणत असते की भुवनेश्वरी मॅडमची सुद्धा एक बाजू असेल, ती आपण समजून घ्यायला हवी ना? त्यावर चारुहास सर म्हणतात की हो, आहे ना तिची बाजू. तिला चारूचं स्थान हवं होतं, माझ्या बायकोचा मान हवा होता, पण मी तिला तो कधीच दिला नाही आणि यापुढे सुद्धा देणार नाही. तर अक्षरा विचारते की बाबा, मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा होता. तुमच्या दोघांमध्ये जवळीक निर्माण झाली होती का? आणि अक्षराचा हा प्रश्न ऐकून चारुहास सर खाली मान घालतात. त्यामुळे अक्षरा त्यांना म्हणते की जर तुम्हाला कम्फर्टेबल वाटत नसेल तर नका उत्तर देऊ आणि ती तिथून जाण्यासाठी निघते. पण चारुहास सर म्हणतात की मला तुला या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे. आणि मग ते अक्षराला सांगतात की माझ्या हातून खूप मोठी चूक झाली. आमच्यामध्ये जवळीक निर्माण झाली होती. आणि ते ऐकून अक्षराला धक्का बसतो. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.